काल बिग बॉसचा एपिसोड टेलिकास्ट झाला आणि सोशल मीडियावरती एकच चर्चा आहे की जान्हवी किल्लेकरने मनापासून माफी मागितली का. आज आपण याचबद्दल बोलणार आहे. जान्हवी किल्लेकरने मनापासून माफी मागितली का का तिला बिग बॉसच्या मेकर्सने माफी मागायला लावली, किंवा ज्या लोकांनी बरेच तर्क वितर्क लावले ते खरे आहेत का खोटे आहेत, सगळ्याबद्दल बोलायचं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर काय मित्रांनो, आपण बिग बॉस बघत असतो आणि बिग बॉसमध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्यामध्ये एक घटना घडली, जान्हवी किल्लेकरने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य ज्यांनी केलं, पॅडी कांबळे यांना असं सांगितलं की तुम्ही ओव्हर ॲक्टिंग करत जे आहे ते तुमचं आत्तापर्यंत करिअर केलेलं आहे. आता ही गोष्ट महाराष्ट्रातील कोणत्याच जनतेला पटली नाही. महाराष्ट्राच्या जनतेला पटली नाही, मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांनासुद्धा पटले नाही आणि सगळे जे आहेत ते पॅडीदादाच्या सपोर्टमध्ये आले आणि जान्हवी किल्लेकरला खूप भयंकर असं ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर कालचा एपिसोड टेलिकास्ट झाला आणि त्या एपिसोडमध्ये जे आहे ते जान्हवी किल्लेकर रडायला लागली आणि तिने जे आहे ते पॅडीदादाची माफी मागितली. आता ही माफी खरी होती का खोटी होती याबद्दल आपण डिस्कशन करूया. तर मला असं वाटतं की जान्हवी किल्लेकर यांनी मनापासून माफी मागितली नाही आहे, अजिबातसुद्धा नाही आहे. कारण त्या ज्यावेळेस रडत होते त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी नव्हतं. पण मित्रांनो, तिने माफी नक्की का मागितली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे जान्हवी किल्लेकरने चांगलं केलं वाईट केलं ती नंतरची गोष्ट आहे, पण तिने माफी का मागितली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण सरळ सरळ बिग बॉसवरतीच लोक आरोप करायला लागलेले आहेत. आता काही यूट्यूबर आहेत किंवा काही रिव्ह्यूवर आहेत किंवा सोशल मीडिया पोस्ट करणारे लोक आहेत, त्यांनी तर सरळ सरळ हे सांगितलं की बिग बॉसच्या मेकर्सनी जान्हवीला हे सांगितलं की तू पॅडीदादाची माफी माग, कारण तुला बाहेर खूप ट्रोल केलं जात आहे, म्हणून तिने तिकडे जाऊन तिची माफी मागितली. कारण जान्हवी किल्लेकर कलरचा चेहरा आहे, तिला जे आहे ते बिग बॉसचे मेकर जे आहेत ते सेव्ह करायचा प्रयत्न करत आहेत. मला असं वाटतं की या गोष्टीला काहीसुद्धा लॉजिक नाही आहे. आता कसं लॉजिक नाही आहे मी सांगतो तुम्हाला. जान्हवी किल्लेकरने माफी मागायचं खरं कारण हे होतं की ती पॅडीदादाला घाणघाण बोलली, आर्याला घाणघाण बोलली, बी टीमला तिने वाटेल ती जी भाषा वापरली. त्यानंतर काय झालं, ज्यावेळेस कॅप्टन्सी द्यायची बारी आली तर अरबाजने जे आहे ते जान्हवीच्या आधी निक्कीला निवडलं. तिला कुठे ना कुठे मनामध्ये हे वाटत होतं की अरबाजने माझं नाव घ्यावं, कारण मी आपल्या टीमसाठी समोरच्या टीमशी दुश्मनी घेतलेली आहे. पण अरबाजने काय केलं, निक्कीला प्रायोरिटी दिली आणि ही गोष्ट जी आहे ती तिच्या मनाला लागली आणि तिला असं वाटलं की यार मी ज्या गोष्टीसाठी समोरच्या लोकांशी वाईट झाले होते ती गोष्ट तर मला मिळालीच नाही. आता काय करूया की जाऊन जे आहे ते आपण समोरच्या लोकांना माफी मागूया. हे साधं सरळ कनेक्शन होतं. पण तिने खोटी माफी मागितली हे पण होतं, दिसत होतं. पण काही लोकांनी ओगस ह्या गोष्टीला ट्विस्ट करून जे आहे त्यामध्ये बिग बॉसला ओढलं. त्यांनी सांगितलं की जान्हवीला जे आहे ते बिग बॉस वाचवत आहेत. आता मी काही तुम्हाला रिॲलिटी चेक देतोय, तुम्हाला पटतंय का बघा. आता सांगा, रितेश देशमुख बिग बॉसचे एवढे मोठे होस्ट आहेत. आता जान्हवी किल्लेकरने पॅडीदादाचा अपमान केला, तुम्ही इम्पॅक्ट कोणत्या गोष्टीचा पडेल हे सांगा. आता काल जे जान्हवी किल्लेकरने समजा बिग बॉसच्या मेकर्सचं म्हणणं ऐकून माफी मागितली, कालचा इम्पॅक्ट तो चांगला पडला असता का. रितेश भाऊ जान्हवीची शाळा घेऊन तिला संपूर्ण महाराष्ट्रासमोर ज्यावेळेस बिग बॉसची TRP सगळ्यात जास्त आहे असते त्यावेळेस तिला पॅडीदादाची माफी मागायला लावतील, त्या गोष्टीचा जास्त इम्पॅक्ट झाला असता. TRP कधी जास्त आली असती बिग बॉसच्या मेकर्सला. कोणी सांगेल, लहान मुलगाही सांगेल की बाबा रितेश भाऊंनी जान्हवीची शाळा घेतल्यानंतर पॅडीदादाची माफी मागायला लावल्यानंतर शोला जास्त TRP आली असती. आता बिग बॉस हे TRP वरच चालतंय. लास्ट सीझनला TRP कमी होती तर शोला ट्रोल करण्यात आलं. या वर्षी चांगली TRP आहे कारण बिग बॉसचे मेकर छान काम करत आहेत. जर का रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्याला जान्हवीला जे आहे ते चांगलं झाडून जर का तिला संपूर्ण महाराष्ट्रासमोर पॅडीदादाची माफी मागायला लावली असती तर शोची TRP कुठल्या कुठे गेली असती. आता एवढी मोठी संधी सोडून बिग बॉसचे मेकर जान्हवीला का सांगतील की बाबा तू जा रड आणि पॅडीदादाची माफी माग, हा प्रश्न निर्माण होते की नाही. तुम्हाला जर का असं वाटत असेल, जर का जान्हवी कलरचा फेस आहे म्हणून तिला वाचवलं जात आहे, जर का मग तसं लॉजिक असेल तर मग आता जी 2 इव्हेक्शन झालेले आहेत ते कलरचे फेसच होते. एक तर रिसेंट मालिका चालू होती रमा राघव, त्यातला नायक होता तो, त्यालाही बाहेर काढण्यात आलं, योगिताला बाहेर काढण्यात आलं, दोघंही कलरचेच फेस होते ना. असं काही सुद्धा नाही आहे मित्रांनो की कलरचा फेस आहे तर वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. मला असं वाटतं की कुठे ना कुठे निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न आहे. काही लोक आहे ना बिग बॉसपेक्षा स्वतःला बिग बॉसच्या मेकरच्या प्लॅनिंगपेक्षा स्वतःचं डोकं कसं पुढचंय हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तर्कवितर्क आपण 1000 लावू शकतो, मी पण तर्कवितर्क 1000 लावू शकतो, पण लहान मुलगाही सांगेल जर का रितेश भाऊंनी शनिवारी जान्हवीला झापून
पॅडी दादाची माफी मागायला लावली असती तर तिकडे TRP कधी हाय झाला असता आणि लोकांनी पोटभर कौतुक केलं असतं आणि एवढी मोठी TRPची संधी जी आहे ते बिग बॉसचे मेकर्स कधी सोडणार नाही. इवन काल जे झालं इनडायरेक्ट जान्हवीकडून त्यांनी जर का माफी मागायला लावली असती तिला, तर त्या गोष्टीतून काय साध्य झालंय? म्हणजे बिग बॉसला एवढी TRP मिळाली का? एवढ्या जंकमुळे बिग बॉसच्या एपिसोडला TRP मिळेल का? मला नाही वाटत की त्या जंकमुळे बिग बॉसच्या एपिसोडवर काही फरक पडणार होता. त्यामुळे हे जे तर्कवितर्क जे लोक लावत आहेत ना, त्यामध्ये काही तथ्य नाही असं मला असं वाटतंय. कारण जान्हवी आणि बाकी लोकांना जर का बिग बॉसच्या मेकर्सला वाचवायचं असतं तर त्यांच्या या निगेटिव्ह गोष्टी बाहेर दाखवल्याच नसत्या. जान्हवीला ॲज अ हिरोईन लोकांसमोर आणलं असतं. तुम्ही बघा जान्हवीने ज्या शिव्या दिल्या त्या सगळ्या दाखवल्यात. जान्हवीने वर्षाताईचा अपमान केला ते दाखवलं, पॅडी दादाचा अपमान केला सगळं दाखवलं. म्हणजे जान्हवी जशी वागते तशी आपल्याला दाखवली जाते. मग एका गोष्टीसाठी जान्हवीला का सपोर्ट केला जाईल? नाही ना, याच्यामध्ये काही लॉजिक नाही ना. तर काही लोक जे आहेत ते जाणून बुजून अशा गोष्टी पसरवतात आहे मार्केटमध्ये आणि स्वतःचा लाल करत आहेत. मला असं वाटतं की अशा खोट्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका. शोवर फोकस करा, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी समजतील. काल जान्हवीने माफी मागायचं कारण फक्त होतं तिला कॅप्टन्सी मिळाली नाही. जर का ती कॅप्टन झाली असती तर तिने कोणाचीही घंटा माफी मागितली नसती. मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे. तुमचं काय म्हणणं आहे या जान्हवीच्या मॅटरबद्दल आणि जो काय फॉल्स नरेटिव्ह बाहेर सेट केला जातोय शोच्या विरोधात, याबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.